ईश्वरपूर येथे स्वातंत्र्य संग्रामात आपल्या प्राणांची आहुती देऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या थोर स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांचा तसेच माजी सैनिकांचा राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमाला राष्ट्रीय काँग्रेसचे सांगली जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार विक्रमसिंह सावंत प्रमुख उपस्थित होते। यावेळी बोलताना विक्रमसिंह सावंत यांनी देशात पुन्हा स्वातंत्र्य संग्रामासारखा लढा उभारण्याची परिस्थिती निर्माण होईल का, असा थेट सवाल करत भाजप सरकारवर जोरदार टीका केली। दरम्यान माजी सैनिकांनी आपल्या भावना व्यक्त करत सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाची आठवण करून देणारा हा सन्मान आमच्यासाठी मोठी ताकद असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली। या कार्यक्रमाला वाळवा तालुका राष्ट्रीय काँग्रेसचे पदाधिकारी, ईश्वरपूर शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते, ग्रामस्थ, माजी सैनिक तसेच स्वातंत्र्य सैनिकांचे वारस मोठ्या संख्येने उपस्थित होते। सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज इस्लामपूरमध्ये वाळवा तालुक्यात या ठिकाणी येत असताना ज्या पद्धतीनं 9 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट 1942 ला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी या ठिकाणी लढा महात्मा गांधींच्या माध्यमातून या ठिकाणी उभा करण्यात आला। त्याच पद्धतीनं आज ही दुसरी लढाई सुद्धा त्या लोकशाहीच्या माध्यमातून दुसरी लढाई या ठिकाणी आपल्याला सुरू करावी लागत आहे। त्यासाठी या ठिकाणी इथं आल्यानंतर आमचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब दादा, त्याचबरोबर आमचे शहराध्यक्ष विजय माडिक, आमचे प्रदेश शेळके सर यांच्या नेतृत्वाखाली आज इथं आल्यानंतर या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वातंत्र्य सैनिकांचा गौरव, त्याचबरोबर वीर स्वातंत्र्य सैनिक यांच्या वारसांचा गौरव या निमित्तानं केला। मी मनापासून या ठिकाणी सगळ्यांना धन्यवाद देतो आणि येणाऱ्या काळात सुद्धा अशा पद्धतीनं लोकशाही मार्गाने आपल्याला जिल्ह्यातल्या प्रश्नांसाठी या ठिकाणी लढा उभा करावा लागेल, अशा पद्धतीने या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो। आणि मराठी समाजाचे एक आंदोलन आहे की सांगली जिल्ह्यामध्ये त्यांनी सांगितले की जे धाकटे आहेत ते मुद्दामून होत केले जातात, पक्ष म्हणून काय भूमिका आहे? एक आहे लोकशाही मार्गानं जे काही आंदोलनं आतापर्यंत झाली ती त्या आंदोलनाच्या माध्यमातून आज आपल्याला बघायला मिळतंय की बीजेपीचं जे केंद्रातलं सरकार असू दे किंवा राज्यातलं सरकार असू दे, हे सरकार हे आंदोलन चिरडण्याचं काम या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय। त्याचं एक उदाहरण म्हटलं तर जंतर मंतरवर झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला कोणत्या पद्धतीनं हे चिरडण्याचं काम या निमित्तानं केलेलं आहे हे आपल्याला जवळून बघितलेलं। आज आर्थिक निकषावर ज्या पद्धतीनं आज जरांगे साहेबांनी एक मोठं आंदोलन मराठा समाजाचं उभा केलंय, त्यांना सुद्धा आज या राज्य शासनानं, या फडणवीस सरकारने एक वेगळी आज आश्वासनं दिली होती, ती सुद्धा पूर्ण झालेली नाहीत। ओबीसी समाजातल्या प्रामुख्यानं धनगर समाजाला या ठिकाणी एसटी मध्ये आरक्षण देतो म्हणून सांगितलं, ते सुद्धा आज या निमित्तानं त्यांनी पूर्ण केलेलं नाहीये। जे म्हणजे निवडणुका आल्यानंतर वेगवेगळी आश्वासनं देणे आणि ती आश्वासनं न पाळणे म्हणजे हे बीजेपीचं सरकार आहे। खऱ्या अर्थानं अशा पद्धतीनं शेतकऱ्यांचं आंदोलन असू दे, इथून पुढे पक्षाच्या वतीनं आम्ही या सर्व आंदोलनांना या ठिकाणी समर्थन करतोय, पाठिंबा देतो।